काही लोक एकदाच नाही तर 2 वेळा 3 वेळा फसवतात. तुम्ही त्यांना रंगेहात पकडलेलंही असतं, चॅटमध्ये, कॉलमध्ये, भेटीमध्ये. पण तरीही ते परत येतात आणि एक नवीन नाटक सुरू करतात. झालेल्या प्रकारामुळे तुम्हाला असुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, कोणाशी बोलतो आहेस, एवढा उशीर का आलास, फोन सतत का लपवतोयस किंवा का लपवतीयस, जेव्हा त्यांचं उत्तर असतं तू खूप शंका घेतोस किंवा घेतेस, तू रिलेशनशिप टॉक्झिक बनवत आहेस, तुला शंका घ्यायला कारणच पाहिजे, याला म्हणतात गॅस लाइटिंग इफेक्ट. तो माणूस जाणून बुजून तुमचं बरोबर असणं चुकीचं ठरवतो. का? कारण तो पुन्हा पकडला जाऊ नये म्हणून. तो जाणतो की तो चुकीचा आहे, पण तो इतक्या चतुराईने वागतो की तुम्हालाच तुमच्या विचारांवर शंका यायला लागते. हे इतकं सायलेंट पद्धतीनं होतं ना की एक दिवस तुम्हीच स्वतःला दोष द्यायला लागतात. तुम्हीच म्हणता कदाचित मीच खूप विचार करते, कदाचित मीच चुकतोय. पण थांबा, जर कोणी तुम्हाला वारंवार फसवत असेल, तुमच्या मनासोबत खेळ करत असेल, तर त्याला कसं प्रेम म्हणायचं? लक्षात ठेवा, नातं असावं जे तुमचं मन शांत करेल, गोंजारेल, जिथं विश्वास जपला जाईल. असावं तर असं, नाहीतर नसावं. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.